म्हणून आजच्या या विशेष सल्लामसलतमध्ये हे विशेष निवेदन करण्याचं कारण म्हणजे 20 तारखेला ND स्टुडिओ, 20 तारखेला NDTV मराठी या न्यूज चॅनलद्वारे घोडबंदर रस्त्याचा ट्रॅफिक प्रश्न विशेष बुलेटिन, एक्सक्लुझिव्ह बुलेटिन मध्ये रविराज रवींद्र चांगो शिंदे, SR ग्रुप ऑफ कंपनीज आणि कार्यकारी अभियंता सेवानिवृत्त या दृष्टिकोनातून NDTV मराठी स्टुडिओने मला बोलावलं आणि माझ्या मुलाखती घेतली. माझी विस्तृत मुलाखत होती, पण महत्त्वाचा तोडगा म्हटला सल्ला जो का मी दिला तो मोलाचा दिला. आज विस्तारित रस्त्यांचे जाळे पाहता, विस्तारित नॅनो पाहता, विस्तारित मेट्रो पाहता, सुपरफास्ट लोकल पाहता, घोडबंदर बोरिवली टनेल पाहता, मुंब्रा ऐरोली टनेल पाहता, बायपास रोडला जाताना मुंबई एअरपोर्टचं नव्याने बांधकाम झालेलं पाहता, आज मुंबई ते नवी मुंबई जोडणारा बहुउद्देशीय रस्ताही होत आहे. तर हे सगळं पाहता या सर्व गोष्टीवर ट्रॅफिक नियोजन होत नाही. तर ट्रॅफिक नियोजन करायचं असेल तर उन्नत मार्ग हा एक पर्याय आहे. आणि कोस्टल रोड मुंबईमध्ये जसं झाला, कोस्टल रोड जरी झाला तरी मुंबईमध्ये फिरता मुंबईमध्ये जाता तर बहुउद्देशीय ट्रॅफिकमध्ये आपण अडकून पडतो. परंतु आता वेळ आली सर्व मुंबईमध्ये उन्नत मार्ग घेण्याची. एकच सल्ला आहे, संपूर्ण मुंबईमध्ये उन्नत रस्त्याचं जाळ करावं लागेल. संपूर्ण ठाण्यामध्ये मुंबईचं आनंदनगर प्रवेश ते अहमदनगर रोडपर्यंत उन्नत मार्ग घ्यावा लागेल आणि संपूर्ण जंक्शनचे रस्ते त्याला कनेक्टेड करून एंट्रीज शहरात वळतील असं करून त्यामुळे मुख्य ट्रॅफिक हा वरच्यावर मुव्हिंग होईल आणि अंतर्गत गाड्या ज्या छोट्या लोकल्स असतील, कार्स असतील, बसेस असतील, ऑटो असतील, रिक्षा असतील, मुलांच्या स्कूल बसेस असतील, या खालच्या खाली जातील. त्यामुळे ट्रॅफिक डिवायडेशन होऊन ट्रॅफिक सेपरेशन होईल आणि संपूर्ण ट्रॅफिकचा लोड नियंत्रित होईल, कंट्रोल होईल. हे सर्व करणं जर प्रशासनातील मुख्यमंत्र्यांनी MMRDAने नियोजन केलं तर लवकरच बहुउद्देशीय ट्रॅफिकचं नियोजन होईल, मला असं वाटतं. हा माझा सल्ला मोलाचा आहे आणि मी एक तांत्रिक दृष्टिकोन ठेवून संपूर्ण सातत्याने सेवानिवृत्तीनंतर या विषयावर अभ्यास करतो. आज मी ठाण्याला जवळजवळ येत्या 10 वर्षामध्ये अजून 25 MLD पाणी लागण्याची गरज आहे. टोटल 50 MLD पाणी लागणार आहे आणि पुढे भविष्याच्या 50-100 वर्षाने 500 MLD. आता जो 422 MLD आहे, 522 MLD. आम्ही होणाऱ्या बहुउद्देशीय 70 माळ्याच्या इमारतींना पाणी देणं पुरेसं नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसं नाही आहे. कारण वाढत्या डेव्हलपमेंटला, वाढत्या विकासकाला वाढते इन्फ्रास्ट्रक्चर होणे पण गरजेचे आहे. जो 30 वर्षापूर्वी इन्फ्रास्ट्रक्चर झालं, रस्ता रुंदीकरण झालं, गटारे झाली, नाले झाले, परंतु हे गटारे आणि नाले पाणी वाहण्यासाठी इन्सफिशियंट आहेत. त्यामुळे हे संपूर्ण गटारे घाणीने, मातीने चोकप आहेत. त्यांच्या रुंदी गटारांची इनॲडिक्वेट म्हणजे अवघड 1.5-2 फूट आहे. तर त्याचे गटाराची रुंदी एक केवळ 1.5-2 फूट न राहता 5 फूट राहील. आणि 5 फूट सेवा सर्व्हिसेसची गोष्टी राहतील, ज्यामध्ये केबल्स असतील, वायरी असतील, दिव्याच्या खांबाच्या वायरी असतील, केबल्स असतील, टेलिफोनच्या वायरी असतील, या इत्थंभूत सेवा वायरी या
एका पार्टमधून जातील आणि एका पार्टमधून गटार असेल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे 5 आणि 5 10 फुटाचं विस्तारीकरण गटारांचे झालं पाहिजे, फुटपाथ झाले पाहिजे, तरच तुम्हाला कुठेतरी सुविधाचा मजा येईल. आज 70 माळ्याच्या इमारती होताना तेवढ्या दमतीचं आपल्याकडे फायर ब्रिगेड नाही आहे. आज अनेक ठिकाणी आगी लागतात, तेवढ्या क्षमतेचे फायर कॅपॅसिटी नाही आहे आपल्याकडे. त्या तात्काळ व्हाव्यात. गटारे रुंद व्हावीत जेणेकरून पाणी पूरस्थिती होणार नाही. नाले रुंद व्हावेत जेणेकरून पाणी अडून राहणार नाही. टायडल गेट्स व्हावेत, येणाऱ्या पूरस्थितीला नियंत्रित करणारे टायडल गेट्स व्हावेत. या टायडल गेट्सद्वारे मुख्य नाल्याच्या तोंडाशी पाणी अडवता येईल आणि मुख्य नाल्याच्या तोंडाशी पाणी अडवून होल्डिंग पॉइंट्स जो आपला प्रपोजल आहे 1000 कोटीचा 1100 कोटीचा जो काय आपला 11,000 कोटी जो आपला प्रपोजल आहे होल्डिंग पॉइंट्स आणि नाले, जर शासनाने याच्यावर अभ्यास केला तर ठाणे शहराला पुरापासून कुठलाही धोका नाही, मुंबई शहराला पुरापासून धोका नाही. या विस्तृत पाणी नियोजनाचा प्रकल्प जो 2005मध्ये पूरस्थिती आल्यानंतर महाराष्ट्र राज्यावर जो केला त्याच्या अंतर्गत जे नाले केले रुंद झाले, कुठेतरी थोडंसं रिलीफ नियंत्रण झालं. परंतु आता नव्याने वाढती लोकसंख्या